नमस्कार सर्वांना, प्रेरणा कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. नेहा आणि राहुल हे पती पत्नी होते. नेहाची स्वामी समर्थावर प्रचंड श्रद्धा होती, तर राहुल देवावर अजिबात विश्वास करत नव्हता. तो पूर्णपणे नास्तिक होता. एके दिवशी कामानिमित्त दोघेही कोकणात गेले होते. काम संपवून त्यांनी रात्रीच पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. प्रवासाला बराच उशीर झाला होता, त्यामुळे रात्रीचे सुमारे 1:30 ते 2 वाजले असतील आणि त्यांची गाडी ताम्हिणी घाटामध्ये निर्जन भागामध्ये अचानक बंद पडली. तेथील भयान शांतता आणि मध्यरात्रीची वेळ पाहून नेहा खूप घाबरली होती. तिने मनोभावे स्वामीचा जप सुरू केला. ती मोठ्याने स्वामी स्वामी म्हणू लागली. हे पाहून राहुल अधिकच चिडला. तो वैतागून म्हणाला, इथे गाडी बंद पडली आणि तू काय स्वामी स्वामी करत बसली आहेस? तुझे स्वामी येणार आहेस का गाडी दुरुस्त करायला? राहुलने कसाबसा प्रयत्न करून गाडी सुरू केली, पण काही किलोमीटर अंतरावर जाताच गाडी पुन्हा बंद पडली. त्या क्षणी सुसाट वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुद्धा सुरू झाला. नेहा आता भीतीने रडू लागली. स्वामी वाचवा आम्हाला, स्वामी वाचवा आम्हाला. राहुलच्या मनातही आता धडकी भरली होती. ताम्हिणी घाटात लुटमारीच्या आणि चोरांच्या अनेक घटना घडल्या हे त्याने ऐकले होते. पावसाचा जोर आणि बाहेरचा अंधार पाहून दोघेही गाडीतच अडकून पडले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, ज्यामुळे काचापलीकडचं काहीच दिसत नव्हतं. चहूबाजूनी काळोख दाटला होता आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचं गेलेलं नेटवर्क. या परिस्थितीमुळे नेहाचा काळजाचा ठोका चुकला. तिने थरथरत्या हाताने पर्समधून आपली जपमाळ आणि स्वामींचा फोटो बाहेर काढला. डोळे मिटून ती मनोभावे स्वामीचा जप करू लागली. हे पाहून राहुल पुन्हा वैतागला. अगं, तुझे स्वामी इथे गाडी दुरुस्त करायला येणार आहेत का? गप्प बस आता. पण नेहाचा विश्वास अटळ होता. ती रडत म्हणाली, मला माझ्या स्वामीवर पूर्ण विश्वास आहे. तेच आपल्याला या संकटातून वाचवतील. तिने स्वामीचा फोटो छातीशी धरला आणि आर्त हाक मारली, स्वामी माय बापा, आता तुम्हीच आमचे रक्षण करा. राहुल तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. रडू नकोस, कोणीतरी येईल मदतीला. पण त्यालाही आतून ठाऊक होतं की यावेळी या घाटात मदतीची अपेक्षा करणं व्यर्थ होतं. अचानक वाऱ्याचा वेग इतका वाढला की गाडी अक्षरशः हलू लागली. दोघेही भीतीने गार पडले होते. तेवढ्यात गाडीच्या मागच्या बाजूने एक पिवळसर प्रकाश चमकला. बहुतेक एखादी गाडी किंवा ट्रक येतो या आशेने राहुलने खिडकीतून हात बाहेर काढून मदतीसाठी हात दाखवला. पण मागून येणारी कोणती गाडी नव्हती, तर एक वृद्ध गृहस्थ हातात कंदील घेऊन सत्त पावलांनी त्याच्या गाडीकडे येत होते. तो म्हातारा माणूस हळूहळू गाडीच्या जवळ आला. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी होतं आणि खांद्यावर एक जुनी शाल पांघरलेली होती. पावसाच्या अंधारातही त्याच्या चेहऱ्यावर तेज उठून दिसत होतं. राहुलने खिडकीतून आवाज दिला, ओ बाबा. ते म्हातारे गृहस्थ गाडीच्या काचेपाशी आले आणि अत्यंत मायेने विचारले, का रे बाबा, काय झालं? अडकलास का पोरा? राहुल हताशपणे म्हणाला, हो बाबा, आमची गाडी अचानक बंद पडली आणि या पावसात काही केल्या चालूच होत नाही आहे. आत बसलेली नेहा अजूनही डोळे मिटून स्वामी स्वामी असा जप करत होती. त्या म्हाताऱ्या बाबांनी नेहाकडे पाहिले आणि त्यांच्या होठावर एक मंद आणि अर्थपूर्ण हास्य उमटलं. मग ते बाबा राहुलला म्हणाले, भिऊ नकोस, मी आहे ना. चल, गाडीचं बोनट उघड. तू गाडीत जाऊन बस, मी काय झाले ते बघतो. राहुलला नवल वाटले, पण त्याने बोनट उघडलं. त्या बाबांनी आपल्या हातातील काठी इंजिनवर 2-3 वेळा जोरात मारली आणि ओरडून सांगितलं, हे बघ बाळा, आता गाडी चालू करून बघ. राहुल मनातल्या मनात हसला. इथे मेकॅनिक हवा असताना हे म्हातारे गृहस्थ काठी मारून गाडी कशी काय चालू करणार? पण नाईलाजाने त्याने चाबी फिरवली. चमत्कार झाला. एका फटक्यात गाडीचं इंजिन धडकून चालू झालं. राहुलला आपल्या डोळ्यासमोर विश्वासच बसत नव्हता. तो आनंदाने आणि आश्चर्याने गाडीतून खाली उतरला. राहुल थक्क झाला. तो त्या म्हाताऱ्या बाबांना धन्यवाद देण्यासाठी गाडीतून बाहेर उतरला, पण बाहेर कुणीच नव्हतं. अवघ्या काही सेकंदात तो पिवळा प्रकाश, तो कंदील आणि ते तेजस्वी बाबा जणू हवेत विरून गेले होते. राहुलने गाडीतील टॉर्च घेऊन चहूकडे पाहिले, पण दरीच्या बाजूला किंवा रस्त्यावर माणसाची सावलीही दिसत नव्हती. तेव्हा गाडीतून नेहाचा आवाज आला, राहुल ऐक, ते दुसरं कोणी नव्हतं, ते माझे स्वामी होते. मी म्हटलं होतं ना, संकटात माझे स्वामी धावून येतील. राहुलच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हे सत्य आहे की भास?
याच विचारात त्याने गाडी ताम्हिणी घाटाबाहेर काढली. घाटाच्या शेवटी एक चहाची टपरी उघडी दिसली. राहुल आणि नेहा तिथे थांबले. चहा घेता घेता राहुलने टपरीवाल्या काकांना विचारलं, "काका, या घाटात रात्री कुणी म्हातारे गृहस्थ कंदील घेऊन फिरतात का हो?" हे ऐकून टपरीवाला अवाक होऊन म्हणाला, "अहो साहेब, काय बोलता? या ताम्हिणी घाटात दिवसा जायला लोक घाबरतात आणि तिथे मध्यरात्री माणूस कुठला असणार? इथे मेलोमेल चीटपाखरूही सुद्धा नसतं." हे ऐकून राहुल अधिकच चक्रावून गेला. नेहा पुन्हा पुन्हा सांगत होती की ते स्वामीच होते, पण राहुलच्या तार्किक बुद्धीला ते पटत नव्हतं. तरीही त्या निर्जन घाटात आपली गाडी कशी काय सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हतं. राहुलच्या मनात अस्वस्थता होती. त्याने गाडीच्या बोनेटपाशी जाऊन पाहिले. तिथे त्या वृद्ध माणसाने काठी मारली होती. तिथे ते दृश्य होते ते पाहून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. मुसळधार पाऊस पडूनही त्या बोनेटवर शेंदूर, बुक्का आणि अष्टगंधाचे ओले ठिपके चमकत होते. अष्टगंधाचा तो दिव्य सुगंध वातावरणात दरवळत होता. राहुलला कळून चुकले की इतक्या पावसात हे तिथे असणे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. त्याचे हात थरथरू लागले आणि तो तिथेच गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागला. "स्वामी, मला माफ करा. मी तुम्हाला मानत नव्हतो. तुमच्यावर टीका केली. तरीही तुम्ही माझ्यासारख्या नास्तिकाला वाचवण्यासाठी धावून आलात." राहुलचे नास्तिक मन पूर्णपणे श्रद्धेत विरघळून गेले होते. नेहाच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहत होते. ती म्हणाली, "मी म्हटलं होतं ना, स्वामी आहे ते. ते अशक्यही शक्य करतील." अशाच नवीन नवीन आणि अंगावर शहारे आणणाऱ्या स्वामीच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद. कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तसे तुमच्यासोबतही असा एखादा चमत्कार घडला का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.